मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये येणारा महत्त्वाचा प्रश्न. मित्रांनो, हा प्रश्न असा आहे की एका घनाची बाजू 12 सेमी आहे असे धातूचे 3 घन वितळवून एक इष्टिकाचिती तयार केली. त्या इष्टिकाचितीच्या तळाचे क्षेत्रफळ 144 चौसेमी असेल तर त्या इष्टिकाचितीची उंची किती? 2 पर्यायाबरोबर असणारा प्रश्न आहे. पहिला आपल्याला काय दिले बघा, तळाचे क्षेत्रफळ 144 सेमी आहे. हे आपण लिहून घेतलेलं आहे की तळाचे क्षेत्रफळ 144 चौसेमी आहे. घनाची बाजू आपल्याला दिलेली आहे. आता काय केले, आपल्याला एका घनाची बाजू 12 सेमी आहे असे धातूचे 3 घन वितळवून एक इष्टिकाचिती तयार केली. म्हणजेच धातूच्या 3 घनांचे घनफळ बरोबर एका इष्टिकाचितीचे घनफळ. हे आपल्याला या गणितावरून समजतं. तर आपण पहिला या 3 घनांचे घनफळ काढूया. आपल्याला बाजू दिले म्हटल्यावर घनांचं घनफळ काढता येतं. घनाचे घनफळाचं सूत्र आपल्याला पहिला लक्षात ठेवावं लागेल. अगदी सोपं सूत्र आहे. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. बाजू आपल्याला हे 12चा घन म्हणजेच 12 गुणिले 12 गुणिले 12 असं आपल्याला करायचं आहे. आता 12 गुणिले 12 3 घनांचे घनफळ बरोबर एका इष्टिकाचितीचे घनफळ असं आपल्याला माहिती आहे. तळाचे क्षेत्रफळ म्हणजे 2 मित्यांचा गुणाकार आणि घनफळ म्हणजे 3 मित्यांचा गुणाकार म्हणजे 144 चौसेमी गुणिले उंची बरोबर घनफळ. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे महत्त्वाचे आहे. हे महत्त्वाचं आहे. 144 चौसेमी गुणिले उंची बरोबर घनफळ आपल्याला येणार आहे. मग आपण आता काय करायचं आहे, 12 गुणिले 12 गुणिले 12 हे आपल्याला काय आहे, इष्टिका घनाचे घनफळ आहे. 12चा घन 1728. आता 1728 गुणिले 3 का केलं, 3 घनांचे घनफळ आहे म्हणून आपण इथं 3 केलं, भागिले 144 बरोबर उंची. आता हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कसं करायचं, आपल्याला 1728 गुणिले 3 भागिले 144. 3 एके 3, 3 चौक 12, 3 आठे 24, 12 चौक 48, याचं 144 येणार आहे आणि 4 एके 4, 4 त्रिकम 12 आणि 4 संग 24, 36 सेमी बरोबर उंची. आता आपल्याला काय विचारले, 2 पर्याय बरोबर आहेत. 36 एक आपल्याला मीटर, एक आपल्याला सेमीमध्ये आणि एक आपल्याला मीटरमध्ये आहे. म्हणजे आपल्याला 36 सेमीचं जर मीटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याला आपल्याला 100ने भागावं लागेल. म्हणजेच 0.36 मीटर. म्हणजेच आपल्याला उत्तर काय येणार आहे, आपल्याला उत्तर येणार आहे 36 सेमी व 0.36 मीटर. मित्रांनो, तर या गणिताचं उत्तर येते 36 सेमी व 0.36 मीटर. मित्रांनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.